आता आमच्यात असला एवढा घाण सीन झालाय ना, आणि ज्या लोकेशनवर आम्हाला यायचं होतं ते लोकेशन इथं दिसतच नाही. काय करायचं समजत नाही, कारण की विषय असं झालाय. सो भाई ऑल सेट. सो कसं काय मंडळी, आणि वेलकम माय न्यू ब्लॉग. सो मी आणि माझा मित्र तरेवन आम्ही चाललो आता भोरच्या दिशेने. आज अशीच एक ऑफ बीट मान्सून राईड आम्हाला करायची होती. सो प्लॅन झाला, बट विषय असा आहे की आम्हाला मान्सून राईड करायची आहे, पण पाऊस काय असा बाहेर दिसत नाही. पण प्लॅनमध्ये काही चेंजेस नाही होणार. चला मग जाऊयात. बाकी मी तुम्हाला प्लेस तिथे गेल्यावरच रिव्हील करेल. आता फ्रेंड्स पाऊस थोडा थोडा सुरू झालेला आहे, बट आय होप की लागेल थोडासा पाऊस आपल्याला तिकडे गेल्यावर. चलो गो. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता एवढं शांत रस्ता आहे. आता आमच्यात असला एवढा घाण सीन झालाय ना. आम्ही जो मॅपला टाकलं होतं लोकेशन, तो लोकेशनवर आम्ही इथं आलोय आणि ते सांगतात की लोकेशन अराईव्ह, आणि ज्या लोकेशनवर आम्हाला यायचं होतं ते लोकेशन इथं दिसतच नाही. पहिली तर गोष्ट, आम्ही इथनं परत लोकेशन टाकलं तर ते आता इथनं आम्हाला 1 तास जास्त दाखवते, म्हणजे कमीत कमी 2 तास पकडून चला. आता असा विषय झालेला आहे, आणि हे मॅपला मी टाकलं होतं. आता असला घाण सीन झालाय ना आमच्यासोबत, आणि आता वाजलेत 12. आता इथनं हा तरी लोकेशन बरोबर आहे ना हे वालं? हो हे बरोबर आहे. काय करायचं आता? आता जावंच लागणार. जावं तर लागणार, कारण का काय करायचं समजत नाही. दुसरं लोकेशन बघावं का असं वाटायला लागलं आता मला पण तसंच वाटायला लागलं. दुसरं लोकेशन, कारण की हे खूप लांब आहे. प्रॉब्लेम लय घाण झालेला आहे. बघू आता काय होते बघू. सो फ्रेंड जस्ट डिसाईड झालं की आम्ही चाललोय आमच्या ओरिजिनल लोकेशनलाच. तर बघूयात पुढे काय होतंय. सो चलो. सो फ्रेंड्स आता आम्ही ऑलमोस्ट एक 12 किलोमीटर राहिले, आणि जी गाडी पळवली होती काय विषय नाही. चहा प्यायला थांबलोय, चहा घेतो जरा मस्तपैकी. गाडी पळवली भाई तू आज. पावसाचं असं वातावरण झालेलं आहे. सो आता आपल्याला फक्त 12 किलोमीटर अजून जायचंय, पण त्याआधी मस्तपैकी चहा घेऊयात. सो फायनली फ्रेंड्स आम्ही पोहोचलेलो आहोत, आणि वाजले 2. कंप्लीट 1 तासामध्ये बहिणी आपल्याला पोहोचवले. ऑलरेडी एवढा लेट झाला होता म्हणून पळवता लागली गाडी. 12:50 ला आम्ही तिथे स्टॉप घेतला होता, आणि 1:50 म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो. होऊ शकतात पुढे लोकेशन आहे, आणि हा आपला नेकलेस पॉइंट आहे. सो चला मग जाऊन आता एक्सप्लोर करू. आणि कम्प्लीट बघा तुम्ही शकतात रस्त्याच्या बरोबर बाजूलाच इथं हा आपण भोरला जो जातो त्याच रस्त्याला आहे, आणि या जे लोकेशनचं नाव आहे ते आहे नेकलेस पॉइंट. आमचा थोडासा ऑड टाइम झाला यायचा, त्यामुळे इथं थोडीशी आता लोक येतात एक सेल्फी काढण्यासाठी. हा ऍक्च्युली ना सेल्फी पॉईंटसाठीच आहे, म्हणजे एवढा काही मोठा असं पॉईंट नाही किंवा लोकेशन नाही. म्हणजे या रस्त्यावरून असे येणार जाणारे पॉइंटला थांबतात, ते थोडासा टाइम घेतात, सेल्फी वगैरे काढतात. त्यामुळे आता इथं चला आपण थोडंसं पुढे जाऊयात. खरं तर आमची ट्रिपच नेकलेस ट्रिप झाली आज. अरे लय मोठी. सो बघू शकता तुम्ही हा असा नेकलेस पॉईंट आहे. हा ॲक्च्युली याला नेकलेस पॉईंट का म्हणलं जातं, तर हा जो आहे ना हा नेकलेस अशा शेपमध्ये आहे. नेकलेस या आकाराचा आहे, त्यामुळे याला नेकलेस पॉईंट असं म्हणलं जातं. वातावरण थोडंसं असं क्लाउडी झालं आहे, थोडं पावसासारखं, आणि मस्तपैकी अशी हिरवळ आहे. तसा पण बेस्ट टाइम हा मान्सूनचाच बेस्ट टाइम इथे व्हिजिट करायचा, किंवा हिवाळ्यात पण येऊ शकतो. तसं हळूहळू पाऊस पण सुरू झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. आता खूप सारे फोटोज काढलेले. पाऊस पडतोय. आता नेमका विषय असा होता की आम्हाला बनवायची मॅगी, पण आता कुठं बनवू काही कळत नाही. असं काय आता नजारा झाला एक नंबर, असं भारी वाटते. कसे मंडळी माहिती का, पावसाळ्यात घरी बसू आनंद आहे, त्याच्यापेक्षा जास्त असं लोकेशनवर येऊन निसर्गामध्ये येणं याची पण खूप वेगळीच एक मजा आहे, आणि भारी वाटते. खूप दिवसानंतर ना असं निसर्गामध्ये आलोय. तर 6-7 महिन्यापासून घरीच होतो नाही का, मग कुठेतरी अशी एक ट्रिप पाहिजे नाही का. दिवसभर आपला सेम शेड्यूल असतो, रोजची अशी डेली आपली लाईफ चालू असते, त्यापेक्षा असं वितरित जरा बाहेर. आज खूप बरं वाटतंय भाई. ट्रॅव्हलिंग मध्ये जी मजा आली आहे, पोहोचण्यामध्ये जी मजा आली भाई, आणि पोहोचल्यानंतर तर आहेच भाई, त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन. पोहोचण्यावर एक गोष्ट सांगतो. आमचा विषय असा झाला होता की आम्ही ना नेकलेस पॉईंट टाकलं, पण आम्ही गेलो
दुसरेच हिंज नेकलेस पॉइंटला, कारण की या भाईनी नेकलेस पॉइंट भोरच्या जागी कोणतं तरी दुसरंच नेकलेस पॉइंट. त्यामुळे तो विषय तो झाला होता त्याच्यावर. तिथनं गेलो आणि त्याच्यानंतर मग तिथं गेल्यावर कळालं की अरे हे लोकेशन तिथं नाहीच आहे. जाते मग ते अरायवल लोकेशन शांती लोकेशनच नाही असं दाखवलं. मग तिथनं आम्ही जेव्हा हे लोकेशन टाकलं तरी आम्हाला 60 किलोमीटर दाखवलं. ऍक्च्युअल मध्ये माझ्या डोक्यात आलं की आता कॅन्सल, आम्ही खूप लांब गेलो होतो. म्हणजे आमच्या तिथनं घरापासून खूप लांब गेलो होतो आणि तिथून पण खूप लांब होतं. पण बहिणी 1 तासामध्ये पोहोचवलं. पोहोचलं म्हणजे कसं माहिती होतं त्यामुळे आम्ही काय ब्लॉग मध्ये शूट केलं नाही जास्त काय. डायरेक्ट तिथनं जे बसलो ते डायरेक्ट आलो भाऊ. बट फायनली म्हणलं नाही जे लोकेशन ठरवले आपण तिथं जाऊया, काय विषय नाही, टाइमचा काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. सो आम्ही फायनली आलो आणि आता हळूहळू पाऊस पडतो. जस्ट बघा आता आम्ही रेनकोट घातला आणि पाऊस गेला. असंच असतं म्हणजे माझं दरवेळेस तसंच होतं बाई. आणि ज्या दिवशी मी रेनकोट नाही आणणार त्या दिवशी असला पाऊस पडणार ना, असला पाऊस पडणार त्या साईडला पडत आहे भाई. वातावरण जे झालंय ना भाई, 1 नंबर झाले, 1 नंबर असं वातावरण झालं. दाखवतो हो बघा, असलं सही दिसतंय ना. आता हे आपल्या पुण्यापासून फक्त 70 किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे. 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. सो तुम्ही इथे येऊ शकते. आणि इथं पुढे आहे ना, हे जे तुम्ही दिसतं तुम्हाला दाखवतो मी, बघा हे पुढं हे डॅम आहे, भाटगळ डॅम म्हणून. तर जे लोक इथे येतात नेकलेस पॉइंटला त्याच्यानंतर ना ते जर इथं आले तर तुम्ही तिथं बी जाऊ शकतात भाटगळ डॅम बघायला. काय नाही, इथनं ते जवळच आहे, जास्त काही नाही, लांब नाही, 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. सो फ्रेंड्स आता आम्ही ना थोडंसं मॅगी बनवायची आहे, त्यामुळे लोकेशन बघायला आलोय कुठं परफेक्ट असं स्पॉट भेटतोय का आपल्याला. चेक करूयात. हा वाला पण एक भारी स्पॉट आहे आणि शांती इथं नाही. आणि दुसरी गोष्ट कसं काही डिस्टर्बन्स नाही होणार आपल्याला, इथनं काय प्रॉब्लेम बी नाही येणार. हो. सो बघा फ्रेंड्स, हा वाला स्पॉट आहे आपण हा करूया. सो इथं आपण मस्त की करूया. निसर्गामध्ये तुम्ही सुद्धा येत जावं फ्रेंड्स, एन्जॉय करायला. सडन प्लॅन झाला 2 दिवसापासून, कुठेतरी चेंज हवं होतं मनाला, रिफ्रेश वाटण्यासाठी. आणि खरंच निसर्गामध्ये आलं ना की रिफ्रेश होतच, आपलं माइंड फ्रेश होतं. तर अशा प्रकारे आता आम्ही आलो. आता बघूयात थोडीशी मॅगी करूयात. आपण मॅगी बनवणार आहेत, सामान आणलेले बघून मॅगीसाठी. करूयात मस्तपैकी अशी मॅगी बाजूला. आणि बघू शकता तुम्ही मॅगी आपण इथं करणार आहे आता. आणि असं समोरून हा व्ह्यू, काय भारी वाटतं मॅगी खायला. तू कधी अशी मॅगी खाल्ली का? नाही, असं पहिल्यांदाच बाई. पहिल्यांदाच ना? यस. खाऊयात. सो चला मॅगी बनवला घेऊ आता. आपण करूयात आता. बघा असं प्रॉब्लेम यायला लागले, काय होतंय का शेवटचा लास्ट ट्राय करू, शेवटचा ट्राय करूयात, नाही तर जाऊयात. आणि फायनली झालं मस्तपैकी बनवणार आहे. रेवण तुझ्या मागचा जो व्ह्यू आहे ना, कमाल दिसतोय, 1 नंबर दिसतोय. नशी मॅगी खाऊन सांगा मला कशी वाटली. कशी वाटली तुला? 1 नंबर झाली बाई. 1 नंबर झाली, 1 नंबर झाली. हा ना, तू गेली मॅगी 1 नंबर झाली, नॉट गोनाला आहे 1 नंबर. तो फ्रेंड्स फोनची चार्जिंग पण खूप लवकर संपायला आली, त्यामुळे आता आम्ही मॅगी फिनिश करतो आणि मग आपल्याला इथनं लवकर निघायचं पण, कारण की खूप लांबी जायचंय म्हणजे आपल्या घरी. आणि हा असं निसर्गामध्ये येत जावं फिरायला. बघू शकता तुम्ही मागं पाऊस पण पडतोय, ऊन बी पडतोय, सगळेच आमची मजा घेतात. गॅस पण चालू होत नव्हता, जो की फायनल चालू झाला. आमची मॅगी पण अशी झाली आहे मस्तपैकी. आता आम्ही मॅगी एन्जॉय करतोय. सो असं निसर्गामध्ये येत जावं, माइंडला एकदम असं रिफ्रेश भेटतं आणि एक नवीन स्टार्ट करायला एक बूस्ट भेटतो. बस एवढंच सांगायचंय. बाकी जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ. कसं ऊन पण पडलेलं आहे. हा यार लाईफ मध्ये अजून काय पाहिजे यार. ऍक्च्युली हे छोटंसं लोकेशन आहे आमचं, काय असं लोकेशन एक्सप्लोअर करण्यासारखं नव्हतं. एक ऑफ बीट मान्सून राईड आम्हाला करायची होती पावसात, पण ठीक आहे पाऊस नाही पडला. जस्ट आम्ही गालो
त्याच्यात आम्ही लोकेशन चुकलो, आम्ही 40 किलोमीटर लांब गेलो, चुकलो, तिथून परत 60 किलोमीटर इकडे आलो, म्हणजे 100 किलोमीटर फक्त आमचं ट्रॅव्हलिंग झालेले. आता इथनं परत जायचंय. सो पण काय विषय नाही, अनुभव येत राहतात असे, वर चढ खाली सगळं असतं, सगळं काय असतं. सो बस बाकी एवढंच आहे. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग तर याच्याहून इंटरेस्टिंग असणार आहे कामाले, कारण की तो पण एक अशाच टाईपचा व्लॉग असणार आहे. आणि त्याच्यामध्ये खूप सारे फ्रेंड्स, आता आम्ही एका भारी लोकेशनला जाणार आहे, ते पण तुम्हाला लवकर बघायला भेटेल. तो एक चॅनलला सबस्क्राईब केल्याने तेवढंच मला एक मोटिवेट भेटतं, नवीन व्हिडिओ, फ्रेश व्हिडिओ असं काहीतरी बनवण्यासाठी. बस बाकी आता लवकर खाऊयात आणि निघूयात. सो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. त्याची छोटीशी ट्रिप, चलो अभी आता बंग बंग करके घर पे, तर अंटिल नेक्स्ट टाइम. नाही तर आमचे घरचे आमचे नेक्स्ट टाइम काढतील. चलो.